जोगेश्वरी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीचे मोठे प्रमाण दिसून येत असतानाही अद्याप कोणत्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आलेला नाही। शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार प्रशासनाकडून कुठलाही अधिकार आजपर्यंत प्रत्यक्ष बांधावर आलेला नाही। हिंदवी न्यूजने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। पिकांचं मोठं नुकसान झाले, पण अजून कुणीही बघायला आलेलं नाही। पंचनामा तर दूरच, असं एका शेतकऱ्याने सांगितलं। प्रशासनाची ही उदासीनता शेतकऱ्यांच्या व्यथेला अधिक गहिरं करत आहेत। शासनाने त्वरित हालचाल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरत आहे। हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले। हिंदवी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेलो आहे जोगेश्वरी या गावामध्ये, जो ओला दुष्काळामुळे शेतकरी भयभीत झालेला आहे। दिवाळी दसरा तोंडावर आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्यासाठी जाणण्यासाठी त्यांच्या बांधावर थेट आलेलो आहे। तुम्ही बघू शकता, हे उभं पीक पूर्ण जळून खाक झालेलं आहे। शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न त्यांचा उपस्थित होत आहेत। आपल्यासोबत आहेत शेतकरी कृष्णाभाऊ काजळे, यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव कृष्णा तुकाराम काजळे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून MIDC-मुळे असेल, आता तर पाऊस जास्त झाला त्याच्यामुळं आता हे पाणी तर आहेच, पण नॉर्मली पाऊस असताना पण आमच्या इथे कंटिन्यू असंच पाणी असतं। हे फक्त आमच्यावर कशामुळे आलेलं संकट आहे। आमच्या लगत MIDC आहे आणि MIDC-ना त्यांचं केमिकल असेल, सांडपाणी असेल, ते सगळं इकडे काढून दिलेलं आहे। MIDC-मुळं आमच्या सगळ्या जमिनीच्या नुकसान झालेलं आहे, नापिकी झालेलं आहे। तसेच आपल्यासोबत ज्ञानेश्वर भाऊ कळलेले आहेत, ते एक शेतकरी आहेत। त्यांच्याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊ। भाऊ, तुम्ही काय सांगू शकता सरकारला? सरकारला हे सांगतो मी का सरकारनं खरंच असं शेतकऱ्याचं पाहून त्यांचं तुम्ही कुठल्याही प्रकारचं आमचं पीक राहिलेलं नाही, इतकं नुकसान झालं का शेतकऱ्यानं काय करावं हे इथपर्यंत परेशान झालो। तर शेतकऱ्याला अशी विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याचं तुम्ही कुठलंच पीक आलेलं नाही, तरी त्यांची भरपाई की द्यावं आणि पंचनामे करून ताबडतोब त्यांना काहीतरी मदत करावी, हीच विनंती। तुम्ही शेतकऱ्याचं आमचे बंधू कसे आहे तिकडं। आपल्याकडं प्रशासकीय अधिकारी कोणी आले होते का? नाही, कोणीच नाही आलं कुठं। इथं अजून पंचनामा सुद्धा कुठं जोगेश्वरीत झाला नाही आणि कुठंच नाही झालं एवढ्या जागेवर। तर पंचनामा करण्यात यावा आणि अशी विनंती। तसेच आपल्यासोबत आहे शेतकरी। भाऊ, तुमचं नाव काय? राजू काजळे। आपण काय सांगू शकता? काय भरपाई किती द्यायली तर चांगलं आहे आम्हाला, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर। किती खर्च झाला आपला शेतीला? ते आता काय आम्ही थोडीच लिहून ठेवला, त्याच्यामध्ये हिशोब नाही सांगता यायचा। तुमची शासनाला अपेक्षा काय सरकारला? काय जे मदत करता येईल ते लवकरात लवकर करा। अजून बस हे मालच पाहा तुम्ही, माल कसे झाले ते तर आम्हाला दिसतच आहे, पण हिंदवी न्यूज ते कांदे पाहा की जागेवर उगले, सगळं नुकसान भरपाई दिले तर चांगलंच आहे। तसेच आपल्यासोबत आहेत शेतकरी। तुम्ही काय सांगू शकता? जनार्दन दामोदर काजळे, जोगेश्वरी। आमचं म्हणणं नुकसान भरपाई की लवकर देणे, ते काय काही नाही, काहीच नाही झालं लगेच। काय करणार आम्ही, कसं काय जगायचं आहे आमचं जीवन? हां, मग सरकारनं तातडीने लवकर निर्णय घ्या, आमचं हेच म्हणणं आहे। बाकी सरकारी कोणी अधिकारी आले होते का? कोणीच नव्हतं आलं इकडे अजून, पंचनामा वगैरे काहीच नाही। किती खर्च झाला तुमच्या शेतीला आतापर्यंत? शेतीला सर आता कसं जसं आलं तसं गेलं, जसं आलं तसं गेलं, इतकं कोणी ध्यानात ठेवणार सर? आपली अपेक्षा काय आहे सरकारकडून? काहीच आपली अपेक्षा काही, फक्त नुकसान भरपाई, आमचं काही म्हणणं ओला नाही। दुष्काळ जाहीर करावा, हा बस, सरसकट। सरसकट। आपण पाहत होतो आता हिंदवी न्यूज, आपण आलो होतो जोगेश्वरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात आलो होतो। या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आपल्या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून सरकारने याची लवकरात लवकर, व जे कोणी अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी, त्यांनी लवकरच शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, अशी हिंदवी न्यूज तर्फे मी प्रतिनिधी अक्षय ढोले। कांदे